मित्रांनो नमस्कार. आज मी बेळपणे या ठिकाणी आलेलो आहे. एक साधारणपणे आपण शिंदे सरांना 5-6 एकरवरती त्यांनी जी लागवड केली होती त्या लागवड सापडं आपण सरांना रोपं दिलेले आहे. वेळोवेळी आपण मार्गदर्शन केलं आहे. तर एक महिन्यापासून मला इकडे काही यायला जमलेलं नाही कारण बाकीचे कामं असल्यामुळे त्यांचे भाचे आहेत समाधान म्हणून. हे पहा, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शेवगा शेतीमध्ये पाण्यापेक्षा खत व्यवस्थापनापेक्षा छाटणी सर्वात महत्त्वाची. ही मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. छाटणी कोणत्या वेळेस करायची तेव्हा बाजार भेटेल किंवा कोणती केली तेव्हा बाजारभाव भेटेल. ओके मित्रांनो, हे पहा, आम्ही 2018 पासून या क्षेत्रामध्ये, पण विषय असा आहे आमच्याकडनं चुक्या झाल्या. ह्या चुका बाकीच्याकडनं न व्हावा म्हणून आम्ही मार्गदर्शक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मी हे पहा, आता दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मी ट्रेनिंग घेतो. आता 3-4 माझ्या ट्रेनिंग झाले. 70, 80 लोक माझ्या ट्रेनिंग झाले. ते का आले? कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. कालच्या ट्रेनिंगला पार चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, हरियाणा, म्हणजे एवढे लोक आले होते ना की दूरवरून आपला विश्वास नव्हता बसला की आपलं मार्गदर्शन लोकांना एवढं आवडतं आणि ते आपण जे सांगतो ना बिंबीच्या देठापासून जे ओरडून सत्यता ही लोकांना पटते. सांगण्यामध्ये तात्पर्य असे मित्रांनो, अंतर 12 फूट घेतलंय एकदम ओके, अडचण काहीच नाही आहे. झाडामधील अंतर 6 फूट आहे एकदम बेस्ट, अडचण काहीच नाही आहे. पण खरी अडचण कुठं आली मी सांगतो मला. आपण वारंवार सांगत असतो तुम्हाला 2.5 ते 3 फुटावरती शेंडा कट करणे म्हणजे करणे. हलगर्जीपणा चालत नाही. भले तुमच्याकडे किती पैसे असू द्या, काही असू द्या, तुम्ही बागेला जर वेळ नाही दिला मित्रांनो तुमची बाग खराब होणार आहे आणि मग शेतकरी शेवगा काढून टाकत असतो. समाधान लक्षात घे. आज जर मी ह्या ठिकाणी नसतो आलो, काही दिवसांनी आलो असतो, तुमची बाग ही सरळवर गेली असती आणि तुम्ही काय म्हणले असते, बाळराजे तुम्ही आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन नाही केलं, हे झालं. पण आणि यांनी चुकी पण मान्य केली की जे आम्हाला 2.5-3 फुटावर पहिल्यांदा दिसले आम्ही ते छाटले, नंतर जे नाही दिसले ते छाटलेच नाही. त्यांनी सुरुवातीला म्हणले आम्ही सगळे छाटले. मला खोटं बोलायचं नाही, जे आहे ते सांगा. मग नंतर सांगितलं की चूक जो माणूस मान्य करतो ना तो आयुष्यामध्ये सर्वात पुढे जातो. लक्षात घ्या. असो, याच्यामध्ये सांगायचं आहे काय मला, मी तुम्हाला आता 2 मिनिटांमध्ये सांगतो. याच्यामध्ये अंतर 12 फूट आहे, सरीमधलं अंतर, झाडामधलं अंतर 6 फूट आहे, एकदम ओके. काही झाडं छाटलेत, त्या झाडांना किती शेंगाला दाखवते. इकडे 1 मिनटं. हे बघा, मार्गदर्शन केल्याशिवाय मित्रांनो काय होतं तुम्हाला सांगते. बघा, आज या प्रकारे शेंगा लागले झाडाला. जे झाड छाटले त्या झाडाला शेंगा लागल्यात, जे झाड छाटलं नाही त्याला शेंगाच नाही लागल्या. लक्षात घ्या. आपण काय करत असतो की शेवगा आहे त्या बांधव लावून, शेवगा आहे त्या बांधव लावून समाधान चालत नाही. कुणी असू द्या, योग्य वेळी त्याला स्टार्टर, प्री स्टार्टर हे आपलं देणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेस हॉटेलमध्ये जेवायला जातो आपण डायरेक्टच भाकर चुरतो का? पहिल्यांदा पापड खातो, नंतर आपण ऑर्डर देतो. त्याप्रमाणे तुम्ही झाडाला फॉलो करा. बाग तुमचा जाणार नाही, बाग तुमचा यशस्वी होणार आहे, पण बाग तुमचा किती बाजारात जाईल हे मी सांगू शकत नाही. लक्षात घ्या. आता काय करायचं मी सांगतो. ज्या मित्रांनी बाग छाटलेला नाही ना त्यांनी हे बघा, सरळ जी झाडं गेलेत ना 2.5 ते 3 फुटावरती याला शेंडा स्टॉप घ्या. जर नाही घेतला तर सरळ वर जाणार आहे आणि पुन्हा 4 महिने नेऊन ह्या बागेमध्ये बघा, ह्या बागेला फुल शेंगा लागले असणार आहेत. लक्षात घ्या. काही गोष्टी समजून सांगणार आहे. शेंडा स्टॉप करा, शेंडा स्टॉप करा. याला इजा झाली, याला जखम झाली, जखमेला काय करा, एक सौम्य प्रकारातलं कीटकनाशक घ्या. मग तुम्ही त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रोपेक्स घेतलं तरी पण चालेल, पण आता प्रोपेक्स सुपर नको आहे. कारण प्रोपेक्स सुपर जर घेतलं तर बागेमध्ये मधमाशी पळून जाणार आहे. त्यामुळं जी बाकीची झाडं आहे त्या बाकीच्या झाडांना काय होणार आहे की सेटिंगला प्रॉब्लेम येणार आहे. मग याला आहे ना एक साधारण तुमचं प्रोक्लेम घ्या किंवा मग हमला घ्या, एक कमी प्रमाणामध्ये झाड धुवून काढा. याच्यासोबत आहे ना एक बुरशीनाशक घ्या. बुरशीनाशक कोणता असावा? इलेट नसावा, कॅब्रोडम नसावा, हायपाय नसावा. काय करायचं, M45 22 टीन हे आपले एकदम एकाच एक घ्यायचं, म्हणजे 1 लिटरला 1 मिली. ते घेऊन याला आपण याला स्प्रे करायचा, झाडाची जखम भरून जाईल. आणि दुसरा एक विषय, खतं व्यवस्थित भरलेत, शेणखत घातलेलं आहे, लेंडीखत टाकायला सांगितलं. लेंडीखताचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. बाकीचा बेसल डोस मी त्यांना भरून दिला होता. सांगितलं काय करायचं, NPK असतील किंवा मायक्रोन्यूट्रन्समध्ये ते सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्यांनी ते पण भरून घेतलेले. पण विषय काय झाला, खरी गेम काय झालं मी तुम्हाला सांगतो. इकडे ह्या ठिकाणी पाणी, ह्या ठिकाणी समाधान, पाणी ह्या ठिकाणी, पाणी ह्या ठिकाणी आपल्याला नको आहे. आपल्याला झाडाच्या बाजूला पाणी हवं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही दोन्ही साईडने जी माती लावली, तुमचं खोरं आहे का इथं? बरं ठीक आहे. तुमचे भरपूर झाडं पडले का नाही? झाडं का पडले सांगतो. झाडाला या ठिकाणी सपोर्टच नाही आहे. हे बघा, ही जी माती आहे ना मित्रांनो, ही माती कमीत कमी इथपर्यंत जाणं गरजेचं आहे. ही माती याला लागणं गरजेचं आहे. इथपर्यंत लागल्यानंतर हे तुमचं पूर्ण खत असेल, तुमचे बाकीचे बेसल डोस दिला, हा पूर्ण माती गाढ होणार आहे आणि झाडे मजबूत होणार आहे. मग हे इकडनं 1 ते 1.5 फुटापर्यंतचा बेड, त्या साईडने 1 ते 1.5 फुटापर्यंतचा बेड आणि त्याच्यावरती ही लॅटरल टाकायची गरज आहे आपल्याला. म्हणजे झाडाला इथं पाण्याची गरज नाही आहे, झाडाला या ठिकाणी पाण्याची गरज आहे. लक्षात घ्या. झाडाला पाणी कुठं हवं आहे? ज्या ठिकाणी मध्यान्ह दुपार आल्यानंतर
जे फांदी शेवटच्या फांदीला ज्या ठिकाणी ऊन पडतं त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मुळे असते. आता तुम्ही याला उकरून बघा, याच्या खाली मुळी आहे, याला अन्नद्रव्य नाही, पाणी नाही, काही नाही, काहीच नाही. प्लॉट बऱ्यापैकी डिस्टर्ब आहे 80%. आपण त्याला पुन्हा पूर्वपदावरती आणूया. बऱ्याच शेतकरी मित्रांचे जर असे प्लॉट असतील तर दिल्या नंबरवरती संपर्क करा. आणि ज्या शेतकऱ्यांना सांगतो फोन विचारणं काय होत नाही त्यांनी काय करायचं, मी दर महिन्याला एक ट्रेनिंग ठेवलेलं आहे आपल्या स्वतःच्या बागेमध्ये. जीवामृत कसं बनवायचं, शेंडा केव्हा छाटायचा, फवारणी कोणत्या वेळेस करायची, यासाठी मित्रांनो ज्या मित्रांनो शक्य होईल आपल्या कार्यक्रमाला येण्यासाठी आवर्जून कार्यक्रमाला या. 2 पैसे जातील पण तुम्हाला हा त्रास होणार नाही, लक्षात घ्या. कारण अनुभव देण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. काही शेतकरी असे आहेत त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहेत, ते कोणाला जातात किंवा सांगत नाही. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो किंवा प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. बाळराजांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. नाव आपलं तालुक्यात नाही राज्यात झालं पाहिजे. सर्व मित्रांना आपण शेवगा कसा करायचा माल पण आपण त्याच्याकडे विकत घेणार आहे. या प्लॉट पुरतं मित्रांनो एवढंच मर्यादित. पुढच्या व्हिजिटमध्ये डायरेक्ट अमरावतीच्या प्लॉटचं तुम्हाला लोकेशन त्या ठिकाणी तुम्हाला समजून आहे तो प्लॉट कसा आहे. धन्यवाद.